नमस्कार. रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत आणि चवदार असे केळीचे वेफर्स बनवणार आहोत, की जे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. केळी तर आपण दररोजच खात असतो, पण याच केळापासून तयार होणारे वेफर्स खाण्याची मज्जाच वेगळी असते. साधारणपणे आपण कच्च्या केळ्यांचा वापर करून हे चिप्स तयार करणार आहोत. चला तर मग पाहूयात यासाठी कोणकोणते साहित्य लागते. त्यासाठी इथे आपण 4 ते 5 कच्चे केळ्यांचा वापर केलेला आहे, की जे हिरवे आणि घट्ट आहेत. 1 चमचा लाल तिखट घेतला आहे. चवीनुसार मीठ घेतलं आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण घेतलेली केळी आहे ती स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली होती. केळीचे साल काढण्याआधी दोन्ही टोके आहे ते कट करून घ्यायची. केळीचे साल काढण्याआधी हातावरती थोडासा तेलाचा हात देऊन घ्यायचा, जेणेकरून साल काढताना सोपी जाते आणि त्याचा चीक आहे तो हाताला चिटकत नाही. तेलाचा हात लावल्यामुळे केळीचे साल काढायलाही सोपे जाते. अशा प्रकारे आपल्याला हाताच्या साहाय्याने केळ्याचे साल आहे ते काढून झालेले आहे. हाताच्या साहाय्याने केळ्याचे साल आहे ते काढून घ्यायचे. आपले केळ्याचे साल काढून झालेले आहे. अजून एका पद्धतीने केळ्याचे साल कसे काढायचे ते तुम्हाला दाखवतोय. आपल्या घरात साल काढायचं पिलस आहे, त्याचा वापर करून केळ्याचे साल आहे ते काढून घ्यायचं. अगदी सोप्या पद्धतीने केळ्याचे साल आहे ते निघते. दोन्हीपैकी जी पद्धत सोपी वाटते त्याचा वापर करून केळ्याचे साल आहे ते काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपण राहिलेले सर्व केळ्यांचे साल आहे ते काढून घेऊयात. जास्त केळ्यांचे वेफर्स बनवत असाल तर केळी काळी पडू नयेत म्हणून त्यांना पाण्यामध्ये ठेवायचे. केळीचे वेफर्स बनवण्यासाठी इथे आपण या पद्धतीच्या खिसणीचा वापर करत आहोत. या खिसणीची साईज आपल्याला हवी तशी ॲडजस्ट करता येते. या खिसणीचा वापर करून साईज आहे ते आपल्याला हवी तशी ॲडजस्ट करता येते. तुम्हाला जर हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. कढईमध्ये आपण ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. तेल चांगलं कडक गरम करून घेत आहे. सुरुवातीला तेल आहे ते चांगलं कडक गरम करून घ्यायचं. गरम करून झालेल्या तेलामध्ये आता आपण खिसणीच्या साहाय्याने केळ आहे ते खिसून घ्यायचे. आपल्याला आवडेल त्या शेप आणि साईजमध्ये आपण चिप्स आहे ते तयार करू शकतो. केळी खिसताना थोडेसे खिसणी आहे ते वरच पकडायचे, कारण खालून तेल आहे ते तापलेलं असते, त्यामुळे त्याचा चटका लागण्याची शक्यता असते. तसेच गरम तेलाच्या वाफेमुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते. खिसून झालं की 1 ते 2 मिनिटांनी आपण साईड आहे ती पलटी करून घ्यायची. गॅसची फ्लेम आहे लो टू मिडियम ठेवायची. शक्यतो तळताना पसरट भांड्याचा वापर करायचा, त्यामुळे ते हलवताही व्यवस्थित येते आणि फ्राय पण चांगले होते. केळीच्या वेफर्सला कुरकुरीतपणा आणण्यासाठी आता आपण त्यामध्ये घालण्यासाठी मिठाचं पाणी आहे ते तयार करून घेऊयात. अर्धी वाटी पाण्यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. वेफर्स आहे ते बऱ्यापैकी तळत आलेले आहेत. आता आपण तयार केलेलं पाणी आहे ते त्यामध्ये घालून घेऊयात. अशा प्रकारे मिठाचे पाणी आहे ते तयार करून घ्यायचं. गॅसची फ्लेम आहे ते मिडियम टू लो ठेवायची. जास्त हाय ठेवायची नाही, नाहीतर वेफर्स आहे ते जाळायला लागतात. अशा प्रकारे मिठाचं पाणी आहे ते बनवून ठेवलेलं आहे. वेफर्स थोडेसे भाजत आले की तयार केलेलं मिठाचं पाणी आहे ते त्यामध्ये घालायचं. वेफर्स तळत आलेले आहेत. आता आपण तयार केलेलं मिठाचं पाणी आहे ते त्यामध्ये घालून घेऊयात. तयार केलेलं पाणी आहे ते एका साईडला ठेवून द्यायचं. चमच्याच्या साहाय्याने त्यामध्ये पाणी थोडंसं शिंपडून घ्यायचं. लगेच दुसऱ्या हाताने त्यावरती झाकण लावून घ्यायचं, जेणेकरून तेलाचा आणि पाण्याचे शिंतोडे बाहेर जास्त उडणार नाहीत. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपले कुरकुरीत असे वेफर्स बनवून तयार होतात. तयार केलेले वेफर्स चहासोबत खाण्यासाठी, घरी आलेल्या पाहुण्यांना देण्यासाठी किंवा मग लहान मुलांना देण्यासाठी उपयोगात येतात. एखादा अर्धा मिनिट झालं की झाकण ओपन करून चमच्याच्या साहाय्याने ते हलवून घ्यायचं. अजून एका दुसरा मिनिट आहे ते वेफर्स चांगलं फ्राय करून घ्यायचं. वेफर्स थोडेसे फुगायला लागले आहेत आणि सोनेरी कलर यायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ आपला वेफर्स बनवून तयार झालेला आहे. तळून झालेले वेफर्स आता आपण तेल निथून काढून घेऊयात. वेफर्समधलं तेल आहे ते चांगलं निथून काढायचं. तेल निथून झालेलं आहे. आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया. तळलेल्या वेफर्सवरती आपण आपल्या आवडीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हाताच्या साहाय्याने जरा चांगलं मिक्स करून घ्यायचं. एक घाणा तयार करून झाला की लगेच त्यावरती तिखट मीठ लावून घ्यायचं. एकदम सर्व तयार करून त्यावरती तिखट मीठ टाकू शकतो. इथे आपण गरम गरम असतानाच त्यावरती तिखट मीठ टाकून घेत आहे, त्यामुळे ते त्यामध्ये चांगलं मिक्स होतं. अशा प्रकारे राहिलेले सर्व केळ्यांचे वेफर्स आहेत ते फ्राय करून घेऊयात. बाजारात विकत मिळणारे वेफर्स किती चवदार असले तरी घरच्या बनवलेल्या वेफर्सची चव अगदी वेगळी असते.
आणि तीही अगदी आपल्या हाताने बनवलेली असतात आणि अगदी स्वच्छता पाहून अशा प्रकारे कुरकुरीत आणि टेस्टी असे आपले केळीचे वेफर्स बनून तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.